प्रदेशातील राम मंदिरातील दानपेटी घोटाळ्याच्या आरोपावरून कागलमध्ये वातावरण तापले आहे। शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव बोकरे यांनी गंभीर आरोप करत मंदिर प्रशासनावर निशाणा साधला आहे। कागल येथे आयोजित महाआरतीनंतर बोलताना त्यांनी डॉक्टर अनिल मिश्रा, चंपतराय आणि प्रवीण शुक्ला यांच्यावर रामभक्तीच्या पैशाची लूट केल्याचा आरोप केला। तसेच या प्रकरणात केंद्र सरकारवरही त्यांनी टीका केली। या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींची मालमत्ता जप्त करावी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रामभक्ताच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना माफी नाही असा इशारा दिला। जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही आणि दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत राज्यभर तीव्र आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे। या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते आणि संतप्त नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। लाईव्ह मराठीसाठी कागलहून अजित बोडके। असणारं राम मंदिर किंवा महालक्ष्मी मंदिर असेल, गणेश मंदिर असेल, या मंदिरामध्ये चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे तुम्ही असले त्यांना भर चौकात फाशी द्यावी। आज अयोध्येमध्ये जे राम मंदिर आहे ते राम मंदिरांचं पूजन सन्मान्य या देशाचे पंतप्रधान योगी मोदीजींनी केलं, त्याचा लोकसोहळा मोदीजींनीच घेतला। पण राम मंदिरमध्ये भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेले पैसे अक्षरशः म्हणजे टॉयलेटमध्ये ठेवले, कुठात पैसे घातले। मंदिर लुटणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी। चंपतराय आणि डॉक्टर अनिल मिश्रा हे खरे चोर आहेत, यांच्यावर एफआयआर दाखल करून यांच्यावर गुन्हा दाखल करावा। भाजप सरकारला सुतबुद्धी देऊ दे म्हणून आम्ही पवित्र रामाच्या मंदिरात आज रामाच्या इथं आरती करून आम्ही देवाला साकडे घातले की मंदिराच्या ज्यांनी पैसे लुटले त्यांचा हा देव बघून घे, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो। जय हिंद, जय भारत।